अशी कांदा चटणी कधी बनवून खाल्ली का मंडळी? आमच्या लातूर साईडला अशी कांदा चटणी बनवून खातात. गरम गरम ज्वारीची भाकरी आणि कांदा चटणी. नमस्ते मंडळी, वेलकम बॅक न्यू ब्लॉग. तर आजचा दिवस तुमचा आनंदाचा, सुखाचा, समृद्धीचा, खूप छान मस्त जावं बाप्पाची आणि प्रार्थना. मंडळी, आई वडिलांची नक्कीच काळजी घ्या. ही रेसिपीला चालू करूया. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर मंडळी हे बघा, आता मी फोडणी म्हणजे अर्धवट झालेली आहे शिजून, कारण मी व्हिडिओ बनवणार नव्हते. म्हटलं आता कंटाळा आला होता खूप, पण म्हटलं चला थोडंसं बनवावं. हे कांदा, आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट आहे, दुसरं काही नाही. मध्ये लाल मस्त भाजून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. हे कांदा अजून भाजलेला नाही, थोडंसं अजून भाजून घेणार आहे. हे बघू शकता, जेवढं भाजेल कांदा तेवढी खमंग लागेल कांदा चटणी, बघू शकता. तर मंडळी, व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला कळेल ही रेसिपी. लाल मस्त झाले. आता मी टमॅटो आणि कोथिंबीर घालत आहे फोडणीमध्ये. हे बघा, याला 2 ते 3 ते 4 मिनटं चांगलं भाजून घेणार आहे मी. पाणी बिणी नाही टाकायचं मध्ये. आता हे बघू शकता, चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये हिंग टाकणार आहे. स्किप करून बघू नका मंडळी, मग तुम्हाला कसं कळेल रेसिपी कशी बनली. यामध्ये मी हिंग टाकलेले आहे, हळद टाकलेलं आहे, काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकलेलं आहे. आता मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, मी 2 छोटे चमचे टाकलेत काश्मीरी लाल तिखट, म्हणजे कलर छान येतं चटणीला. तर तुमच्याकडे काही जरी कधी भाजी नसेल तर तुम्ही ही चटणी बनवून खाऊ शकता. रानात गेल्यानंतर तर खूप खमंग लागते ज्वारीची भाकरी बरोबर ही चटणी. तर मिक्स करायचं 2-3 मिनटं मस्त छान. हे बघा, मिक्स झालेलं आहे. बघा कसं तेल सुटलेलं आहे मंडळी. अजून पूर्ण शिजलेलं नाही आहे, थोडंसं. हे बघा, वाव, बघूनच खावं असं इच्छा होते मला खरंच. तर थोडंसं आता पाणी मी टाकत आहे. का टाकत आहे? खाली चिटकू नाही कढईला. आणि आता ह्याला मी 7 ते 10 मिनटं शिजून देणार आहे. 5 ते 7 ते 10 मिनटं. जर 5मध्ये शिजली तर बरी, नाही तर 7, नाही तर 10 मिनटं. तर चला बघूया आपण. आता यावर थोडंसं झाकून ठेवायचं. हे बघा, हे बघा 5 मिनटं झालेत. कशी दिसते भाजी? अर्धे टोमॅटो शिजलेले आहे, थोडेशा अजून बाकी आहेत. थोडंसं अजून झाकून मी 5 मिनटं शिजून देणार आहे, म्हणजे अजून खमंग लागेल मंडळी. तर मंडळी, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर आता मी हे बघा परत मी 5 मिनटं शिजून देत आहे. आणि किचन ओटा स्वच्छ धुवून ही ज्वारीची पीठ तिंबत आहे मी. माझ्या हातात एका मोबाईल आहे, कारण माझ्याकडे ट्रायपॉड नाही. आता हे मळून झालेलं, अशा पद्धतीनं मळायचं पीठ. बघा, याचे 2 मी भाकऱ्या बनवणार आहे. हे बघू शकता कसं पीठ मळलं आहे बघा तुम्ही मंडळी. पूर्ण हे मळताना दाखवायला कोण मोबाईल हे करणार. मी भाकरी थापटत आहे. हे बघा, आता बघूया चटणी. 10 मिनटं झालीत पूर्ण. कशी झणझणीत बनली आहे ना मंडळी. वाव, काय वास येतोय. या जेवायला. थोडीशी चिटकलेली आहे. तयार झाली आपली चटणी. तर आपण ज्वारीच्या भाकऱ्या बनवत आहोत. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि खालती बेल आयकॉनचं बटन आहे ते पण दाबा, जेणेकरून माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला भेटतील.
जे जे व्हिडिओ माझे येतील ते तुम्हाला भेटणार आहे. हे बघा, यावर आता ज्वारीच्या भाकरीवर पाणी शिंपडायचं, मस्त लावायचं आणि कडेने पण पाणी लागायला पाहिजे. हे बघा, आणि ज्वारीची भाकरी बनवायचे ना तर तुम्हाला तवा हेच लोखंडाचंच घ्यायचं आहे. लोखंडाच्या तव्यावर खूप छान भाकरी बनतात आणि हेल्थसाठी लोखंडाच्या तव्यावर ज्वारीची भाकरी बनवलेली खूप चांगली आहे. तर आता बघा कशा बनतात भाकरी. स्किप अजिबात करू नका. मंडळी, झणझणीत कांदा चटणी आणि ज्वारीची भाकरी गरम गरम खायला या. कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा. बघा ज्वारीची भाकरी कशी शिजलेली आहे, थोडी पण जळलेली नाही. मस्त. हे बघा, इकडे 2 भाकऱ्या मी थापटून ठेवलेल्या आहेत, म्हणजे तव्यावरची एक आणि खालची एक. हे बघा ज्वारीची भाकरी कशी फुगलेली आहे बघा. हे बघा, तुम्हाला उभा करून पण दाखवते भाकर. हे बघा, बघू शकता, छान मस्त. आणि चटणीचा तर सुगंध एवढा पूर्ण घरात फिरत आहे. एवढी भारी चटणी बनलेली आहे मंडळी. तर कडेने ज्वारीची भाकरी शिजायला पाहिजे. कडेने कधी कधी कच्ची राहते ना, म्हणून अशा पद्धतीनं त्याला हे झालं सगळं भाजून. कुठेतरी कच्ची दिसते का तुम्हाला? शिजली पूर्णच भाकर. हे दुसरी भाकर मी तव्यावर टाकलेली आहे. तर जर कच्ची भाकर राहिली तर पोटात दुखतं, कच्ची राहायला नाही पाहिजे. हे बघू शकता मंडळी. दुसरी भाकर झाली की आपण वाढून घेणार आहोत खाण्यासाठी. तर मंडळी, आईवडिलांची नक्कीच काळजी घ्या. लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून ठेवा, कारण तुम्हाला पुढचा व्हिडिओ माझा भेटेल. तर मंडळी, कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा. कांदा चटणी बरोबर बनवली की नाही बनवली, काय चुका झाल्या ते पण मला सांगा, म्हणजे मला पण कळतं ना माझे काहीतरी चुका झाल्यात भाजी बनवताना, कांदा चटणी बनवताना. मंडळी हे बघा, बनली भाजी. एका कडेने वरून भाकर फुटली तर हवा निघते, पण फुगलेली आहे भाकर. हे बघा, साईडने शेकत आहे. हे बघा, कच्ची नको राहिला ना, म्हणून हे कडेने शेकायचं आहे. तर मंडळी, या जेवायला. कसा वाटला व्हिडिओ? हे बघा 2 भाकरी. चला आपण वाढून घेऊया जेवण्यासाठी. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आईवडिलांची काळजी घ्या प्लीज प्लीज प्लीज. भावानं बहिणीनं, व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.